इंडिया अनलिमिटेड इन डिजिटल न्यूज चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. हे स्पेसिफिकली ही आजची न्यूज बातमी हा इशारा आहे ठाणे महानगरपालिकेला. येणाऱ्या 20 तारखेला नवनियुक्त महापौर, जी प्रथम महापौर नियुक्ती झाली, आता दुसरी महापौर ही स्थायी समिती वगैरे पदाधिकारी निवडणूक असेल आणि काही प्रश्न आहेत 15, त्याच्या मंजुरीबाबतचं महासभेवर चर्चा होणार. तर या इत्थंभूत बाबीसाठी मी ठाण्याच्या महापौरांना अधिकृतरित्या 9 तारखेलाच पत्रव्यवहार केलेला आहे, आयुक्तांनाही केलेला आहे की येणाऱ्या महासभेपुढे रवींद्र चांगो शिंदे याचं अर्धनग्न वाडगा घेऊन सकाळी 9:30 वाजता महानगरपालिकेच्या मुख्यालयाच्या गेटसमोर बसलेला असेल. विविध प्रश्न आहेत. गेले 2 वर्षभर मी सातत्याने उपोषणे, बैठका, आंदोलने, इशारे देत आलो आहे. या इशाऱ्यांती मी गेल्या वर्षी थेट संप आणि आत्मधनाचा इशारा दिला. मग कुठेतरी प्रशासनाने कर्मचाऱ्यांचे हैराखारी करीत 180 कोटी 180 कोटी 2% 360 कोटी वाटप केले आणि थकीत देणेकरांची देणीसुद्धा थोड्या बहुअंशी प्रमाणात दिले. आता मी दिलेल्या मागणीपत्रामध्ये 15 मागण्या आहेत. त्या 15 मागण्यामध्ये 10, 20, 30, 15 वर्ष अंमलबजावणी झाली. त्याची तात्काळ अंमलबजावणी करणे, तो फरक एक तर वेतनामध्ये द्यावा किंवा कर्मचाऱ्यांना रोखीने द्यावं आणि जे सेवानिवृत्त झालेत त्यांना त्यांच्या खात्यामध्ये द्यावं. नियमबाह्य प्रभारी चार्ज जो शासनाने, महाराष्ट्र शासनाने दिलेला नाही आहे, परंतु महानगरपालिकेने सेवा शर्ती अटी नियमन चा भंग करून जी काही चार्जेसची पदं दिलेली आहेत ते तात्काळ विखंडित करणे, नाहीतर एकतर सेवा शर्ती नियमावली पण जाळून टाकणं, यातले 2 पर्याय आहेत. थकीत वेतनं द्यायला पैसे नाहीत. 7व्या वेतनाचा फरक आता पुढील वर्षी 8व्या वेतनाचा फरक 2016 पासूनचा लागू होणार आहे. तर अजून 7व्या वेतनाची पूर्तता 5 वर्ष होत नाही, तर आम्ही पूर्ण व्याज मागितलेलं आहे. आणि विशेष महाराष्ट्र शासन निधी अंतर्गत जे प्रकल्प चालू आहेत, मुख्यमंत्र्यांनी मंजुरी केली, प्रकल्प GR काढले, खात्यामध्ये GR काढले, अंदाजकर्ताचे GR काढले, प्रकल्प निविदा काढून तयार केले, कामं चालू झाली. परंतु जसं सत्तांतर झालं, विधानसभेतून भारतीय जनता पार्टीची सत्ता आली, तत्पूर्वी सत्ता फॉर्मेशनसाठी फुटीरगटाला घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना दिलं 10,000 कोटी 10,000 कोटी 10,000 45,000 कोटी 3 वर्षामध्ये खर्च केले. लाडकी बहीण 45,000 कोटी म्हणजे 1,00,000 कोटी रुपये शासनाच्या तिजोरीतून गेले. शासनाच्या तिजोरीत खडखडत आहे. अजित पवार अर्थमंत्री झाले, अर्थमंत्री BJP सरकारमध्ये आले, 6 महिन्यापूर्वी अर्थमंत्री झाले, उपमुख्यमंत्री झाले. शासनाच्या तिजोरीची तूट भरून काढण्यासाठी अनेक युक्त्या, म्हणजे दारूमुक्त फ्री करणे, टॅक्स फ्री करणे, म्हणजे कर महसूल जमा होईल, अशा प्रकारचे विविध युक्त त्याच्यावर डिबेट्स झाल्या टी व्हीवरती की दारू ही मुक्त करायला पाहिजे का नाही पाहिजे. तर अशा प्रकारचं जे काही राजकारण महाराष्ट्राचं अर्थकारण, इवन दो मागील विधानसभा लोकसभा झाली, ज्या काही निवडणुका झाल्या, ह्या केवळ आर्थिक बळावर, भ्रष्टाचारावर आणि EVM हॅकिंगवर आलेलं आहे. कोणी स्वतःहून निवडून आलेलं नाही आहे. हे चोरीचं सरकार आलेलं आहे. चोरीचं सरकार चोरीचं काम करते. उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रामाणिक मुख्यमंत्री होते. कोविडमध्ये आजारी असतानाही लोकांचे जीव वाचवले, म्हणून 5व्या नंबरचं मुख्यमंत्रीपद त्यांना मिळालं. पण चांगलं काम करणारे लोक नेहमी डाग देतात. चांगलं काम करणारी व्यक्ती असेल त्याला नेहमी लोक डाग देतात. अनेक बिनपगारी लोक, फुलपगारी अधिकारी सोडली होती. मग तिकडे कंगना रनौत असेल, संभाजीनगरातली ती राणा
हनुमान चाळीसा वाचणारी उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या बंगल्यावरती येणार होती चालीसा घेऊन. आणि आमचे तोतले महाशय तिलीत तोमया, जे आत्ता खासदारी नाहीत, आमदारी नाहीत, मंत्री नाहीत, परंतु भरपगारी फुल अधिकारी अशा प्रकारचे यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरेचं सरकार टीका करून मग ते अनिल परब असतील, संजय राऊत असतील, अनेक लोक, उद्धव बाळासाहेब ठाकरेचे पी नार्वेकर, अनेक अतिक्रमण बांधकामे खेडदापोलीमध्ये हातोडा घेऊन तयार असायचे. बदनामी करायला सगळ्यात प्रथम का उद्धव बाळासाहेब ठाकरेचं सरकार त्यांना पाडायचं होतं एनी हाव, आणि भारतीय जनता पार्टीचं सरकार कसंही करून आणायचं होतं. 2.5 वर्ष कार्यकाल केला. उद्धव बाळासाहेब ठाकरे हे स्वाभिमानी माणूस, मितभाषी माणूस आणि सगळ्यात हुशार माणूस. त्यांच्यासारखं ज्याने काम केलं ते कोणी मुख्यमंत्री करू शकणार नाही. आणि नंतर आलेले सरकार स्थापित करण्यासाठी कसे तरी गद्दारांना घेतलं. एकनाथराव शिंदेंना मुख्यमंत्रीपद दिलं, फार मोठा मान मिळवला देवेंद्रांनी, आणि आपण ह्याच्यापासून अलिप्त आहोत असं दाखवून प्रयत्न केला. परंतु केंद्रातून त्यांना बोलावून आलं की तुम्ही मुख्यमंत्री पाहिजेत, तुम्ही उपमुख्यमंत्री पाहिजेत. त्यामुळे त्यांनी उपमुख्यमंत्रीपद घेतलं. काय आहे, सरकारे येतात, सरकारे जातात, सरकारे येतात, सरकारे जातात, परंतु आपण काय कृत्य करतो तो मागे इतिहासरूपी पानावरती राहतात. सरकारे येतात, सरकारे जातात, आपण काय करतो इतिहासरूपी पानावर राहतो आणि त्याचा एक धब्बा बनतो. ज्या अर्थाने हिंदू बाळासाहेब ठाकरेची शिवसेना फोडली, तुमच्यावर गद्दारीचं लेबल लागलं. इतिहासामध्ये गद्दाराचा इतिहास जास्त लिहिलेला असतो, सुवर्णाक्षराने लिहिलेला असतो, पुसलं जाणार नाही. जी गद्दारी छत्रपती शिवाजी महाराजांना भोवली, जीवातून गोवली, जी गद्दारी छत्रपती संभाजी महाराजांना भोवली, जीवातून गोवली, तीच गद्दारी 16व्या शतकातली ती आज 21व्या शतकामध्ये पोचली. तर अशा प्रकारे जर सरकारे आज काय आहे, संविधान आहे, घटना आहे, लोकशाही तंत्र प्रणाली आहे, संसदेतील कायदे आहेत, परंतु आम्ही संसदेतील कायदेही फाट्यावर मारतो. अशा प्रकारे विधानसभा अध्यक्ष निर्णय देतात फुटीर पक्षवादीच्या बाजूने. अरे, सांख्यिक बहुमत कसं काय तुम्ही गृहीत धरता? हा विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांना प्रश्न आहे. ज्याने अलिबागमध्ये आत्ता जमीन चोरी करायला गेले होते, त्यांना हाकलून लावलं. विधानसभा अध्यक्ष तुम्ही अशा प्रकारच्या गोष्टी करायला नाही पाहिजे. वकील आहात पेशाने, वकील असलेल्या लोकांनी अशा प्रकारे सरकारच्या दुरुपयोग करणं योग्य नाही आहे. असं पण तुम्हाला पदावर बसायचा अधिकार नाही, कारण तुम्ही संसद कायदा मोडला. जो संसद कायदा मोडतो त्याला विधानसभा पदावर बसायचा अधिकार नाही आहे. संसद कायदा मोडल्यानुसार जे पक्ष फोडलेले आमदार आहेत ते ॲटोमॅटिक बाद होतात. जर बाद असेल तर तुम्ही संख्याबळ दाखवू शकत नाही ना. हे विधानसभा अध्यक्षांना कोणी शेंबडं मुतणारं पोरगंही सांगेल, ते त्यांना कळत नाही का? मी वकील नाही आहे, मी कोणी राजकीय नेता नाही आहे, मी कोणी फक्त एक सामाजिक विश्लेषक, राजकीय विश्लेषक आणि एक अभियंता स्थापत्य विश्लेषक आहे. मी राजकारणाचा, समाजाचा अभ्यास करतो, सगळ्या बाबीच्या घटनांचा अभ्यास करतो. त्यामुळे हे जे काही चाललेलं आहे हे घटनाबाह्य चालले हे सगळ्यांना माहीत आहे. परंतु आम्ही महाराष्ट्रातील 12.5 कोटी जनता आणि भारतातील 140 कोटी जनता खुलेआम पाहतो, शंड आहोत. त्रिभाषिक जी आर काय, क्रिमिनल जी आर काय, हिंदी भाषिक जी आर काय, कामगार कायदे बदलण्याचे कायदे काय. आम्ही फक्त राजकीय फायद्यासाठी एकत्र येतो, परंतु ठोस कारवाई करत नाही आहे. हिंदी भाषिक जी आर तो का काढला? कारण सर्व मराठी कोटले म्हणून काढलं ना. त्यामुळे महाराष्ट्राची जे वाताहत कोणी लावली असेल ते भारतीय जनता पार्टीचे CKP ब्राह्मण देवेंद्र फडणवीसने महाराष्ट्राची वाट लावली. आणि जो काय जातीयतेमध्ये मराठा आरक्षणबाबत जे काय कोणतो
दाढीपिक्या मराठा आरक्षणाचं आंदोलन करणारा जरांगे पाटील, जरांगे पाटील यांना तर गुळ लावला. ऑलरेडी ओबीसी, मराठा ओबीसी म्हणजे कुणबी ऑलरेडी आरक्षण त्यांना लागू आहे. पण त्यांना दाखवलं गेले आम्ही मराठ्यांना आरक्षण दिलं, मराठ्यांना आरक्षण दिलं, मराठी असं कुठलाही जी आर लागू होऊ शकत नाही. तर ऑलरेडी मराठा वेगळा आहे, कुणबी वेगळा आहे. त्यामुळे मराठी कुणबी एकत्र नाही आहे. कुणबीचं आरक्षण लागू आहे. केवळ हा जी आर जो होता त्यांच्या नोंदी करण्याबाबत होता, त्या नोंदी चालू आहे. त्यामुळे हा गुळ जरांगे पाटलांना लावला. त्यांना वाटलं मी जिंकलं किल्ला. ते अगदी साफ स्पष्ट खोटं आहे. त्यामुळे राजकारणामध्ये कसं फसवणूक जनतेची करायची, जनतेला कसं वेठीस धरायचं एवढं. त्यामुळे पूर्ण महाराष्ट्रामध्ये जे काही अराजकता माजलेले कालचा ॲक्सिडेंट मुलुंडमधला, याला सर्वस्व लोकाधिकारशाहीमध्ये आता सगळे मुख्यमंत्री येतात, उपमुख्यमंत्री येतात, राज्यपाल येतात, राष्ट्रपती येतात. त्यामुळे ह्या कालच्या झालेल्या अपघातामध्ये सदस्य मनुष्यवधाचा गुन्हा मुख्यमंत्र्यावर लागू होतो, उपमुख्यमंत्र्यावर लागू होतो, राज्यपालावर लागू होतो. ना केवळ जॉईंट सेक्रेटरी MMRDA, आयुक्त MMRDA यांच्यावर लागू होतोच, पण संपूर्ण टीमवर काय तो. आता MMRDAमध्ये माझा उद्या दौरा आहे आणि मी हा प्रश्न घेऊन जातो आहे. केवळ जनतेसाठी आणि जनतेच्या फायद्यासाठी आज विकास कामं होत आहेत, परंतु जनता जीव मुठीत घेऊन जगते. सकाळी निघालेला माणूस संध्याकाळी जिवंत परत येईल अशी शाश्वती नसते. म्हणून या सगळ्या गोष्टीचा इतंभूत घेऊन रविराज रवींद्र चांगो शिंदे जनतेसाठी, संविधानासाठी, घटनेसाठी, लोकशाही कारभारासाठी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कथित लोकशाही संविधान घटनेसाठी, जनतेसाठी भांडत आहे. योग्य तर भांडण. संविधान जिंदा है, जिंदा रहेगा और जिंदा ही रहेगा. एवढंच सांगायचं. धन्यवाद.